एका भूराजकीय संकटामुळे भारताचा ऊर्जा पुरवठा धोक्यात आलाय. ही आता एक मोठी राष्ट्रीय समस्या बनली आहे. हे मार्मिक वर्णन खरं तर भारताच्या तयारीतील कमतरता अगदी स्पष्टपणे दाखवतं. या संकटाने आपली एक मोठी कमजोरी उघड केली आहे. आपण 85% कच्चे तेल आयात करतो. हो, हाच तो आकडा ज्यावर अनेक वर्षांपासून देशाचं ऊर्जा धोरण अवलंबून आहे. आणि याच अवलंबित्वामुळे आपली अर्थव्यवस्था बाह्य धक्क्यांसाठी खूपच असुरक्षित बनते. तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम एका डॉमिनो इफेक्टसारखा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. सुरुवात होते महागड्या आयातीपासून, ज्यामुळे चलन कमकुवत होतं आणि सरकारचं बजेट ताणलं जातं. या संकटामुळे औद्योगिक इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तब्बल 25% वाढ. याचा थेट फटका उत्पादन आणि निर्मिती क्षेत्राला बसतोय. मोरबीचे सिरॅमिक्स आणि टेक्स्टाईल मोठे उद्योग तर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आणि हा परिणाम फक्त आकड्यांपुरता नाही, तो थेट आपल्या रोजच्या वस्तूंवर दिसतोय. मग या संकटावर उपाय काय? आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आपल्या स्वतःच्या संसाधनांमध्येच आहे. हा आहे बायोगॅस, कचरासारख्या समस्येचं संधीत रूपांतर करणारं एक सोपं आणि प्रभावी तंत्रज्ञान. आकडेवारी बघा, आपली LPG गरज आहे 30.8 दशलक्ष टन आणि बायोगॅस क्षमता आहे तब्बल 62 दशलक्ष टन. आणि हे फक्त कागदावर नाही, बायोगॅसने ऊर्जा स्वातंत्र्य कसं आणलंय याची काही प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया. शहरांपासून गावांपर्यंत आणि घरांपासून समुदायांपर्यंत हा उपाय प्रत्येक पातळीवर यशस्वी ठरतोय. ही उदाहरणं एका अशा भविष्याची झलक आहेत जिथे प्रत्येक जण स्वतःच्या कचऱ्यातून ऊर्जा मिळवून आत्मनिर्भर होईल. या यशाला देश पातळीवर नेण्यासाठी एक स्पष्ट 3 टप्प्यांची योजनाही शक्य आहे. पण सरकारी योजनांची प्रगती मात्र खूपच मंदावली आहे. लक्ष आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात मोठं अंतर आहे. म्हणून हा निर्णय फक्त इंधनाचा नाही, तर तो देशाच्या आर्थिक स्थिरतेचा आणि सुरक्षितेचा आहे. त्यामुळे प्रश्न स्पष्ट आहे, कायमचा अवलंबित्व पत्करायचं की आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग निवडायचा.